श्री गोपाल प्रभू महाराज की जय. मी तुम्हाला दत्तात्रयाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे, भजन म्हणून दाखवणार आहे. तिन्ही ब्रह्मांडाचा धनी आला अनुसयेच्या दारी. तिन्ही ब्रह्मांडाचा धनी आला अनुसयेच्या दारी. माई भिक्षा दे म्हणू लागला अनुसयाच्या दारी. माई भिक्षा दे म्हणू लागला अनुसयेच्या दारी. कुटीमधूनी आई आली, कुटीमधूनी आई आली. तिने ब्रह्मांडाच्या देवाला भिक्षा देऊ लागली. नको माई आम्हा भिक्षा जेऊ घाली. नको आई भिक्षा आम्हा जेऊ घाली. अनुसया आईने कुटीमध्ये तिने ब्रह्मांडाला बोलाविले. अनुसया आईने तिने ब्रह्मांडाला कुटीमध्ये बोलाविले. तिने ब्रह्मांड देवांनी अनुसेला अट घातली. निवृत्त होऊनी जेवण घाले माई. निवृत्त होऊनी जेवण घाल माई. अनुसया विचारात पडली, काय करू मी बाई. घरात काही नाही माझ्या, आता काय अन्ना जेऊ घाली. मग विचार केली, कमंडलू घेतला, त्याच्यातलं पाणी गारगोटीवर टाकलं. गारगोटीचा भात केला. तिने ब्रह्मांडाला बाळ केले. बाळ केले, बाळ करून जेव नग्न अवस्थेचे जेऊ घातले. तिने बाळाला पाळण्यात झोपू घातले. फिरत फिरत नारद मुनी स्वर्गात गेले. तिने देवीला प्रश्न पडला, आमचे पती का आले नाही. आमचे पती का आले नाही हे सतीत्व पाहण्यासाठी. नारद मुनी म्हणू लागला, पृथ्वी तलावर अनुसया माई. सतीत्व तिचे एवढे आहे, तुम्ही जाऊन पहा. तिन्ही देवी खाली स्वर्गातून आल्या पृथ्वी तलावरी. अनुसयाच्या दारी येऊन दार ठोकत म्हणाल्या, आई आमचे तिन्ही पती, तिघीचे पती द्यावे तुम्ही. अनुसया म्हणाली, माई घ्या तुम्ही आपले पती ओळखूनी. तिघी देवी विचारात पडल्या, तिन्ही बाळ दिसतात सारखे आई. आम्ही आमचा पती कसा ओळखावा, सांगा तुम्ही माई. अनुसयाने कमंडलूमधले टाकले तिन्ही बाळावर पाणी. आई अनुसयाने तिन्ही बाळावर टाकले पाणी. तिन्ही बाळ होता मोठे, ब्रह्मा विष्णू महेश. लक्ष्मी पार्वती सरस्वतीनी आपले पती ओळखिले. क्षमा मागतली अनुसया माईला, तिथून स्वर्गात रवाना झाले. तिने ब्रह्मांडाचे धनी अनुसयेच्या आले दारी. भिक्षा मागण्यासाठी दारी. दंडोत बाबा चक्रधरा.